29 महापालिका निवडणुकांसाठी झी 24 तासचं महाकव्हरेज, 72 तास 72 रिपोर्टर्स कडून अचूक आणि वेगवान अपडेट। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल, ठाकरे बंधू थोड्याच वेळात मुंबादेवीचं दर्शन घेणार, राज उद्धव सहकुटुंब मुंबादेवी चरणी। शिवतीर्थावर राज ठाकरेंनी बोलावली बैठक, उमेदवार प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार, मतदान केंद्रावर काय काळजी घ्यावी याबाबत सूचना। निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे आचारसंहितेचा खेळखंडोबा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची निर्णयावर टीका। पुण्यात प्रभाग क्रमांक 40 मध्ये रोख रक्कम आणि मतदानाची यादी आढळल्यानं खळबळ, कोंढवा येवलेवाडी परिसरातील प्रकार उघडकीस, 2 कार पोलिसांच्या ताब्यात। अमरावतीमध्ये भाजप युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, भाजपनं पैसे वाटल्याचा युवा स्वाभिमानचा आरोप, युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक। मालेगावात एमआयएमच्या उमेदवारावर हल्ला, मुंबई आग्रा महामार्गावर मध्यरात्री 3 अज्ञातांकडून एमआयएम उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक। दाराला नीट कडी लावा, रात्री हाकामारी येणार, लालबाग परळच्या मुख्य रस्त्यावर पोस्टरनं लक्ष वेधलं। मुंबई पुण्यासह 29 मनपा क्षेत्रात आजपासून 3 दिवस ड्राय डे, राज्यातील दारूची दुकानं बंद राहणार। मकर संक्रांतीनिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांनी फुललं, सणानिमित्त मंदिराला रंगीबेरंगी फुलांची आरास, रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला कोर्टाचा दणका, तेजवानीचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला, झी 24 तासनं उघडकीस आणला गैरव्यवहार।